श्री स्वामी समर्थ 2025मध्ये आषाढी एकादशी ही 6 जुलै वार रविवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशीला प्रत्येक घरामध्ये उपवास केला जातो आणि हा उपवास लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या व्यक्तींपर्यंत केला जातो. आषाढी एकादशीचा उपवास केल्यामुळे आपल्याला वर्षातील 24 एकादशीचं पुण्य हे मिळत असतं आणि त्यामुळेच हा उपवास केला जातो. पण उपवासाला आपण अनेक प्रकारचे पदार्थ खातो. तुम्ही घरामध्ये जर उपवास करत असाल तर काही फळं जी आहेत ती चुकूनही तुम्हाला खायचे नसतात. त्याचबरोबर जर तुम्ही उपवास करत नसाल तर काही पदार्थ जे आहेत ते चुकूनही तुम्हाला या दिवशी खायचे नसतात. याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. फळांमध्ये जर तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल, तुम्हाला फळांमध्ये फणस, चिंच आणि जे जांभूळ आहे तर हे 3 फळं उपवासाला खाल्ली जात नाही. कोणताही उपवास असू द्या त्या उपवासाला ही फळं खाऊ नये. त्यानंतर पुढचं म्हणजे आषाढी एकादशीचा तुम्ही उपवास करत नसाल तर त्यामध्ये तुम्हाला काही पदार्थ वर्ज्य करायचे असतात. त्यामध्ये पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ, दुसरा पदार्थ आहे नॉनव्हेज आणि तिसरा आहे कांदा लसूण.